नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, सुखी जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकंच तुमचं लैंगिक आरोग्यही उत्तम असणं अगदी महत्त्वाचं आहे. आनंदी जीवनाचा खरं तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. याविषयीच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देखील देत असतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. एका व्हिडिओ तर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो. प्रसंग आहे सरांच्या पुणे सेंटरवरील. पुणे ओपीडीला एक 25शीतील जोडपं आलं होतं. मुलीची जाऊबाई आणि भाऊसुद्धा सोबत आले होते. मुलगी अंगणवाडी सेविका होती तर मुलगा चांगल्या नोकरीला होता. ते सांगू लागले, सर, आम्ही तुम्हाला साम टीव्हीच्या सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात नियमितपणे पाहतो. यामध्ये तुम्ही जे सेक्स एज्युकेशन या विषयावर मार्गदर्शन करता ते समाजहितासाठी फार महत्त्वाचं आहे. सरांनी मुलीला येण्याचं कारण विचारलं. त्यावर मुलगी म्हणाली, सर, आमच्या लग्नाला 1 महिना झाला तरीही याने एकदाही माझ्याशी संबंध ठेवला नाही. याला फोरप्ले म्हणजे काय ते देखील कळत नाही. ओरल सेक्स तर खूप लांब राहिलं, साधं प्रेमाने जवळ घेणं किंवा हा जवळ बसून माझ्याशी बोलतही नाही. थेट संबंध करण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते देखील होत नाही. याला कळत नाही की स्त्रीला क्रियेत सहभागी होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यासाठी प्रेमसुद्धा असावं लागतं. सर, मी आता माहेरी निघून आली आहे आणि अशा माणसासोबत मी आता राहू शकत नाही. सरांनी मुलाला खरं तर याबद्दल विचारलं, ही जे सांगते आहे ते बरोबर आहे का? त्यावर मुलगा म्हणाला की सर, माझं सगळं आयुष्य अभ्यास आणि नोकरी करण्यामध्ये गेलं. मला या गोष्टी काही माहिती नाही. हिला एवढी जास्त माहिती कुठून आली आहे हे मला समजत नाही. हिला जरा जास्त इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये. सरांनी मुलाला जास्त खोलात जाऊन विचारलं असता असं लक्षात आलं की अति हस्तमैथून केल्याने त्याला कमजोरी आली होती आणि त्याची सवय लागल्यामुळे बायकोसोबत त्याला इंटरेस्ट येत नव्हता. सरांना सर्व बाब लक्षात आली. सरांनी दोघांचंही काउन्सिलिंग केलं. मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करू असं देखील सांगितलं. तुम्ही नसता तर आम्ही 100% डायव्होर्स घेण्याच्या तयारीनेच आलो होतो असं सांगत त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि आनंदानं आपल्या घरी गेले. मेडिकल टर्ममध्ये याला सेक्शुअल डायसफंक्शन बाय एक्सेस मॅस्टरब्युटेशन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर ही समस्या अगदी ऐकायला खूप लहान असली तरी तिचे परिणाम मात्र गंभीर होऊ शकतात. तुम्ही विचार करा की डायव्होर्सपर्यंत हे कारण जाऊ शकतं आणि एका महिन्यात तुम्ही जर मला विचारलं किती टक्के प्रमाण आहे, जवळपास 1 ते 6 महिन्यामध्ये लग्नानंतर डायव्होर्स होण्याचं प्रमाण सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं 30% आहे. आणि अति हस्तमैथूनमुळं त्याला जी कमजोरी येते ही तुम्ही ती मुलगी दाखवताना, पाहताना, एंगेजमेंट करताना ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आणि एका महिन्यात जर अशी वेळ येत असेल, मी सांगेन तुम्हाला मग अशा गोष्टींची ट्रीटमेंट घेऊनच ठीक आहे गोष्टी घडल्या टाळता येतात का नाही सांगूया आपण. सर्वप्रथम जगभरातील साम टीव्ही मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून तुमचं अभिनंदन आणि स्वागत आणि तुमचं कौतुक यासाठी
की फक्त हा शो नाही आहे, हे एक प्रकारचं प्रबोधन आहे, समाजामध्ये एक प्रकारची जागरूकता आणण्याचा प्रयत्न आहे, लैंगिक शिक्षण काळाची गरज कशी आहे आणि त्याचा तुम्ही कसा उपयोग करून घेताय त्याचा आनंद देखील आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. पहा, या मुलीला साधा तिने प्रश्न विचारला, तुला कशी काय एवढी माहिती? का हो, माहिती नसावी का? जर एखाद्याला माहिती असेल, त्यातल्या त्यात पुरुषाला असेल आणि स्त्रीने मोठपण ऐकायचं आणि स्त्रीला असेल तिने पुरुषाला सांगायचं नाही, हा कुठला भाग आला? या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठीच आपला हा सुखी जीवनाचा मंत्र सुरू केलेला आहे. या व्यक्तींना आपल्या या मंचाद्वारे हा ठिकाणी पोहोचण्याचा एक संधी मिळाली होती. त्यांनी त्याचा लाभ घेतला, 3 महिन्याचा कोर्स घेतला आणि ते अतिशय आनंदाने राहत आहेत. आणि आपले दर्शक ज्यांना अशा डाएट समस्या असतात ते देखील आपल्यासोबत त्यांच्या मनातले न लाजता न पुसता सर्व प्रश्न विचारू शकतात, निसंकोचपणे. अगदीच. आणि या ठिकाणी सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02269564141. सर, फोन यायला खरं तर सुरुवात झालेली आहे. अहिल्यानगरहून मंगेश जी आपल्याशी बोलतायत. स्वागत आहे आपलं. बोला, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. तर मला असं विचारायचं आहे की स्विमिंगमुळे ब्रेन मेमरी आणि कॅपॅसिटीवर काही परिणाम होतो का? आणि त्याचा सेक्ससाठी काय फायदा होतो याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, तुमचं वय सांगा मला. 45 आहे. म्हणजे स्विमिंगचा ब्रेन मेमरी, कॅपॅसिटी आणि त्याचा सेक्ससाठी कसा फायदा होतो, बरोबर आहे? हो सर. चालेल चालेल, नक्कीच सांगा. खूप छान प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो, फिटनेस, हो, आपण योगा करतो, प्राणायाम करतो, जिम करतो, त्या पद्धतीने स्विमिंग. खूप जणांना वाटतं की आपण असंच मजा म्हणून स्विमिंग करतोय, तसं नसतं. सेक्शुअल फिटनेससाठी कसं कामाला येतं आणि पाहिलं ब्रेन मेमरी आणि कॅपॅसिटी सांगूया आपण. आपण जेव्हा नियमितपणे कुठलाही व्यायाम करतो त्यातला स्विमिंग हा अतिशय सुंदर असा व्यायाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेल असो फिमेल असो दोघेही ते करू शकतात. आणि ऐकलं तुम्ही आता, ब्रेन मेमरी आणि कॅपॅसिटी काय संबंध असेल याचा? जेव्हा स्विमिंग करताना स्विमिंग पूलमध्ये तुम्ही छातीच्या लेवलला जेव्हा पाणी असतं ना, त्यावेळेला आपला रक्ताचा प्रवाह हा ब्रेनकडं जाणारा वाढलेला असतो. ब्रेनकडं जाणारा प्रवाह जेव्हा वाढतो त्यावेळेस त्या टिश्यूना हिप्पोकॅम्पस नावाचा ज्या ठिकाणी मेमरी रेकग्नाइज होते त्याचा ब्लड सप्लाय वाढतो, ऑक्सिजन वाढतो. मग यामुळे होतं काय, हिप्पोकॅम्पल ग्रोथ म्हणजे ब्रेनच्या ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर आहेत, नर्व ग्रोथ फॅक्टर आहेत. यामुळं या ठिकाणी फ्रेश नर्व्स तयार होतात आणि तुमच्या टेन्शनमुळं, स्ट्रेसमुळं ज्या पद्धतीने तुमच्या ब्रेनच्या देखील सेल्स डेथ व्हायला लागतात, या ठिकाणी रिफ्रेश होतात. आणि अर्थातच याचा उपयोग तुमच्या लिबिडोमध्ये, इच्छेमध्ये आणि तुम्हाला त्या क्रियेमध्ये सहभाग होण्यात होत असतो. आणि महत्त्वाचं हे दोघांसाठी असतं. जे काही आपण या ठिकाणी बोलतो हे स्त्री आणि पुरुष हे दोघांनाही लागू पडतं. बरोबर आहे. म्हणजे आपण मोटिवेट करायचं स्त्रियांना देखील स्विमिंग करण्यासाठी. करेक्ट आहे. म्हणजे स्विमिंग खरं तर आपण आपल्या फिटनेसचं रहस्य या ठिकाणी आपण मानू शकतो. सर, पुण्याहून अश्विनी जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा आपला प्रश्न अश्विनीजी. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. जर मी आता तुमचा शो पाहत होते त्यावेळी तुमचं स्विमिंग बद्दलच बोलणं चालू होतं, म्हणून मला एक सहजच प्रश्न निर्माण झाला. व्हेरी नाईस, गुड, बोला. हा सर, मला हे विचारायचं आहे की स्विमिंगमुळे आपल्या बॉडी पोस्चरवर काही परिणाम होतो का? आणि आपल्या सेक्सच्या ऍक्टिव्हिटीसाठी ते कसं काम येतं त्याबद्दल सांगा. म्हणजे समजा तुमचा शारीरिक बांधणी किंवा तुमची पर्सनॅलिटी किंवा पोस्चर हे विचारायचं तुम्हाला. चला, व्हेरी गुड, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. बघा, तुम्ही पाहिलं म्हणजे महिलांचा सहभाग यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. याचं श्रेय तुम्हाला देखील जातं बरं का. म्हणजे एक प्रकारचा बिंदासपणा त्यांच्यामध्ये येतो आणि ते मला सांगतात की मॅडम असल्यामुळे आम्हाला आणखी फार मोठा धीर मिळतो. आणि ही कार्यक्रमाची शोभा आहे. सांगूया बॉडी पोस्चर म्हणजे पर्सनॅलिटी कशी कामाला येते सांगूया आपण. हे बघा, तुम्हाला रोबस्ट दिसण्यासाठी, ॲक्टिव्ह दिसण्यासाठी स्विमिंगमध्ये काय होतं या ठिकाणी, स्विमिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. फ्री स्टाईल आहे, बटरफ्लाय आहे, रिव्हर्स स्ट्रोक्स आहेत. अशा केसेसमध्ये तुमचे शोल्डरचा व्यायाम हा इतका चांगला होतो, तुमचे शोल्डर राऊंडेड दिसायला लागतात, तुमचा मानेचा भाग स्ट्रेट व्हायला लागतो, त्यानंतर अनवॉन्टेड फॅट कमी व्हायला लागतं, इवन चेस्टच्या मसल डेव्हलप होतात. मग ओव्हरऑल विचार करा, ह्या डेव्हलपमेंटमुळे तुमचं पोश्चर, तुम्ही स्टँडिंग असताना जे तुमचं लुक आहे, जी पर्सनॅलिटी आहे, याचं महत्त्व काय असतं हे बघा. पहिल्यांदा दिसणं आणि पाहणं आणि अट्रॅक्शन म्हणजे डोळ्यातनं जे तुम्हाला संवेदना सेन्सेशन येतात
त्यातनं समोरचा पार्टनर तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतो. आणि स्विमिंग एक अतिशय सुंदर एक्सरसाइज आहे ज्यामुळे बॉडीच्या मसल्स आहेत, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, या सर्व सिस्टीमला अतिशय छान फायदा होतो आणि इनडायरेक्टली तुमच्या लैंगिक जीवनामध्ये हे अतिशय पूरक ठरतं, कामाला येतं. मला वाटतं माहिती त्यांना मिळाली असेल. नक्कीच नक्कीच. स्विमिंग खरंच महत्त्वाचं आहे हे यावरून दिसतंय. रत्नागिरीहून राधिकाजी आपल्याला प्रश्न विचारतायत. विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, स्विमिंगमुळे ब्लड प्रेशरवर काही परिणाम होतो का आणि त्याचा सेक्ससाठी काय फायदा होतो त्याबद्दल माहिती द्या. अजून तुमचं वय काय? माझं 35 सर. बरं, म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं का असं विचारायचं आहे तुम्हाला? हो हो. अच्छा, खूप छान प्रश्न. सांगूया तुम्हाला. स्विमिंग करून जर बीपी कंट्रोलमध्ये येत असेल तर किती चांगली गोष्ट आहे. सुंदर कल्पना आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही मेडिसिन किंवा गोळ्या औषधं खायला जन्माला आलेले नाहीत. बरोबर आहे. तुमच्या लाईफस्टाईल बदलल्यामुळं तुम्ही स्वतः आजाराला आमंत्रण दिलेलं आहे. आता स्विमिंग आणि बीपीचा काय संबंध आहे सांगूया मित्रांनो. हे बघा, लक्षात ठेवा, सकाळचा ब्रेकफास्ट चुकला तर चालेल, एका वेळचं जेवण राहिलं तर चालेल, पण तुमचा व्यायाम अजिबात चुकू नका. का? कारण जोपर्यंत तुमच्या बॉडीची मूवमेंट आणि हालचाल होणार नाही तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे 100 वर्ष होईपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह राहणार नाही. ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं? ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यातनं वाहणारा ब्लडचा फ्लो आणि त्याचं व्हॉल्यूम किंवा कंटेनरची कॅपॅसिटी ह्यामध्ये डिस्पॅरिटी व्हायला लागते. स्विमिंगमध्ये काय होतं, एक्झर्शन आणि हार्ट रेट वाढला जातो. हार्ट रेट वाढल्यामुळं पेरिफेरीला ब्लड हे फेकलं जातं आणि ब्लड जेव्हा पेरिफेरीला जातं तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी सेंट्रली ब्लड प्रेशर हे कमी व्हायला लागतं. कमी व्हायला लागतं म्हणजे डाऊन होत नाही. हे वाढलेलं सतत नेहमी वर राहणारं बीपी हे कंट्रोलमध्ये नॉर्मल लेवलला यायला सुरू होतं. मग अशा प्रकारे ब्लड प्रेशर नॉर्मल झाल्यामुळं काय होतं तर अर्थातच आपल्या अवयवाकडे जाणारा फ्लो, त्याच्या वाहिन्या, त्याचं स्वास्थ्य, त्याचं एंडोथिलियम, त्याचा डायमीटर हा मेंटेन राहतो. परत सांगतो मित्रांनो, स्त्री आणि पुरुष ह्या दोघांच्याही वाहिन्या यामध्ये पेनिसच्या आणि फिमेलमध्ये क्लॅटोरिसच्या मेंटेन राहून त्या ठिकाणी तुमच्या लैंगिक जीवनामध्ये अतिशय चांगला फायदा होतो. मी हे काय मेन्शन करतोय, प्रत्येक गोष्ट करायची पुरुषांनी, व्यायाम करायचा, जिमला यायचं, स्त्रियांनी आपल्या घरी काम करत बसायचं ना, असं नसतं. म्हणून प्रत्येकाने फिटनेस एकाच करून काय उपयोग आहे? ही एकाची क्रिया आहे का? दोघांची. म्हणजे फिटनेस दोघांचंही आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे यासाठी आपण म्हणू शकतो की फिटनेससाठी जर आपण बघायला गेलं तर स्विमिंग आणि इतरही ऍक्टिव्हिटी फार महत्त्वाच्या आहेत. बरोबर. कोल्हापूरहून विजय निकमजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा सर, माझं वय आता 45 आहे. नमस्कार जी, बोला. आणि मेसेज नमस्कार. आणि मेसेजचं 40 आहे. ओके. मेसेजला गेल्या 20 वर्षापासून डायबिटीज असल्यामुळं त्याला सेक्सच्या भावना होत नाहीत असं जाणवतंय. अच्छा. या संबंधित मेडिकल याच्यामध्ये काय आहे? अच्छा, सांगाल का आपण? म्हणजे तुमच्या मिसेसला डायबिटीज असल्यामुळं त्यांची संबंध करण्याची भावना ही कमी झालेली आहे. बरोबर. कमी झाली निश्चितपणे. ओके ओके. मग त्याचा परिणाम तुमच्यावर काही होतोय का? बरं, काय म्हणले? त्याच्यामुळे तुमच्यावर काही परिणाम होतोय का? हो हो होतोय. बरं, ठीक आहे. चला सांगूया तुम्हाला महत्त्वाचं. आणि तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला. जसं मी सांगतोय की पुरुषांना जसे आजार असतात तसे महिलांना देखील असतात आणि त्यामुळे त्यांच्या लैंगिक जीवनावर कसा परिणाम होतो सांगूया आपण. आपण काय म्हणतो, काम करणारा माणूस आहे तो फिट पाहिजे, मग फिमेल देखील फिट पाहिजे. नक्कीच. आता त्यांना डायबिटीज झाला. बरोबर. आता मी पुढचा प्रश्न काय विचारला उपप्रश्न की तुमच्यावर काही परिणाम झाला ना परिणाम. मग तुम्ही विचार करा, पार्टनर आजारी असेल तर परिणाम पार्टनर सोबत तुम्हालाही होतो ना. बरोबर. पण दोघांची काळजी घेणं आवश्यक असतं. सांगूया आपण. डायबिटीसचा लिबिडोचा काय संबंध असतो? तुम्हाला एकदा परत सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल काय ते सांगतो मी एकदा. पहिल्यांदा त्या ठिकाणी जवळ धावण्याची भावना होणे म्हणजे डिझायर. त्यानंतर तुम्ही अराऊज होता म्हणजे त्या क्रियेत इन्व्हॉल्व होता. त्यानंतर प्लॅटू फॉर्म म्हणजे त्या क्रियेमध्ये तुम्ही जाता आणि नंतर रिलॅक्सेशन म्हणजे इजॅक्युलेशन किंवा ऑर्गॅझम आणि नंतर त्या ठिकाणी रिझोल्युशन. ही फेज जर कंप्लीट होत असेल तरच तुमची इरेक्शन सायकल कंप्लीट होते. यामध्ये डायबिटीसमध्ये काय होतं, शुगर जेव्हा जास्त असते तेव्हा रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावतात. त्या ठिकाणी लिंगाकडे जाणारा प्रवाह म्हणा, क्लॅटोरिसकडे जाणारा प्रवाह कमी होतो. फिमेल्समध्ये स्पेशली ड्रायनेस ऑफ वजायना, त्या ठिकाणी अंगाला ओलसरपणा येत नाही, त्या ठिकाणी क्रिया करताना पेन होतो, त्या ठिकाणी क्रॅक जायला लागतात, त्या ठिकाणी इरिटेशन होतं आणि हळूहळू त्यातनं ते बाहेर जातात. मग इनडिरेक्टली पार्टनर डिस्टर्ब होतो. मित्रांनो, म्हणून सांगतो, तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट भेटणं, दाखवणं
आणि दोघांनाही फिटनेस ठेवणं आवश्यक असतं. आणि तुमचं खरंच परत अभिनंदन कौतुक करतो, कारण आपल्या OPDमध्ये तुम्ही जोडपे मिळून येता, हीच तुमची कुठेतरी एक अंडरस्टँडिंग आणि ह्या शोचं जे एक प्रकारचं काय म्हणता येईल की त्यामुळे मिळालेली त्यांना प्रेरणा म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. महालक्ष्मीहून ज्योतिजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विचारा आपला प्रश्न. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. नमस्कार जी, आम्ही ऐकतोय, तुम्ही बोलत राहा. ज्योती नाव आहे माझं. ओके, बोला ज्योती, बोला. वय आहे. हां, गेलं तर विचार जबरदस्त केलं तर पूर्ण आग. अच्छा, तुम्हाला लघवीलाही त्रास आहे आणि त्याने संबंध करायला गेलं तर त्या ठिकाणी आग होते किंवा जळजळ होते, बरोबर आहे? पूर्ण. बरं बरं, ठीक आहे, गया कुठे नाही, सांगूया आपण. याच प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू करूया. ओके. आता फक्त डायबिटीसमुळेच इन्फेक्शन होतं का? नाही. युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे अॅनाटॉमी जेनाटो युरिनरी सिस्टीम सोबत बनवलेली आहे. काय संबंध आहे सांगूया. सेक्शुअल हायजीन, लैंगिक स्वच्छता ह्यावर नेहमी का बोलतो? अहो, साधं खूप जणांना त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिनिंग करणं, त्या ठिकाणी ट्रिमिंग करणं, त्या ठिकाणी शेविंग करणं, त्या ठिकाणी काही मॉइश्चरायझर लावणं. अहो, तुमचा चेहरा जसा आहे ना, ती तुमची स्किन आहे ना, का त्याला काही वाईट टाकायचं नाही तुम्हाला की म्हणजे हार्ट तसं करतं का? नाही, मी ब्रेनला सप्लाय देतो, नाही मी हार्टलाच देतो आणि मी खाली देणार नाही त्या एरियामध्ये. हे तुम्ही बनवलेले, हे पार्शियलिटी तुम्ही करता. मग युरिन झाल्यानंतर साधं स्वच्छ ड्राय करणं किंवा ओल्या नुसत्या पाण्याने त्या ठिकाणी साफ करणं किंवा जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता तेव्हा समोरून मागच्या भागाकडे क्लीन करणं का आवश्यक असतं की मागचे इन्फेक्शन हे समोरच्या बाजूला येतात. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे देखील त्या ठिकाणी व्हाजायनायटिस होणं, पेन होणं, स्पाझम होणं हे पॉसिबल असतं. आणि एक परत अतिशय महत्त्वाचा मेसेज मी तुम्हाला देऊ इच्छितो, दोन्ही पार्टनरनी ॲक्ट झाल्यानंतर त्याच पद्धतीने बेडवर झोपून न राहता इमिडिएटली वॉशरूमला जाणं का आवश्यक असतं? कारण ॲक्ट करताना दोन्हीकडचे इन्फेक्शन बॅक्टेरिया हे क्रॉस झालेले असतात आणि मग परत रिपीट इन्फेक्शन होऊ शकतं आणि युरिन पास करून आलं तर ते बॅक्टेरिया इन्फेक्शन फ्लश आउट होतं. आणि साधं सिंपल पाण्याने त्याला वॉश करणं, बाकी कुठल्याही VETD कुठल्याही वॉशची गरज नसते. पाणीच हे अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्याला ड्राय ठेवणं ही हायजीन महत्त्वाची असते, जेणेकरून सर्व आजार टाळता येऊ शकतात जेनाटो युरिनरी सिस्टीमचे. म्हणून हा भाग त्यांना सांगणं आवश्यक आहे. नक्कीच. काळजी घेताना दोघांनी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नांदेडहून रोहित आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विचारा आपला प्रश्न. बरं सर, मला एक बऱ्याचदा असं असतं की प्रेक्षकांना खूप प्रश्न विचारायचे असतात, पण वेळेमुळे बरेचसे प्रेक्षक जे आहेत ते आपल्या मेलवर प्रश्न विचारत असतात. सर, मला त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आपण वेगवेगळ्या सवयींबद्दल आपण चर्चा करतो, पण नक्की अशा कोणत्या सवयी आहेत ज्याचा परिणाम तुमच्या लैंगिक आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम करून जाऊ शकतो? म्हणजे तुम्ही वेगवेगळी व्यसनं त्याबद्दल सांगताय, सांगूया थोडक्यात त्यांना सांगूया आपण. आणि हा व्हॉट्सअपवर देखील येणारा कॉमन प्रश्न आहे. अहो, असे विचारणारे काही लोक आहेत मला की म्हणजे असा मेडिसिनचा डोस वगैरे घेतात आणि घेऊन गेल्यानंतर बाहेर जातात, बाहेरून परत आतमध्ये येतात, थोडंसं घेतलं तर चालेल का म्हणे, म्हणजे गोळीसोबत घेतलं तर चालेल का? मी एक काम करा ना म्हणलं, मग गोळीच त्याच्यासोबत घ्या. पण सांगूया उपवासपेक्षा या ठिकाणीचं विज्ञान काय सांगूया. बरोबर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. कुठलीही गोष्ट ही मर्यादेमध्ये असेल, लिमिटमध्ये असेल, ती नॉर्मल असते. समजा ती लिमिटच्या वर जर क्रॉस होत असेल त्याचे दुष्परिणाम साहजिक आहेत. भले कुठलंही व्यसन असो, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, हे गुटखा आहे किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग तुम्हाला माहीत आहेत. मिरॅजुनो आहे, बऱ्याचदा हिरोईनसारखे तुम्ही ड्रग करता, इव्हन काही इंजेक्टेबल असे मेडिसिन आहेत की तुम्हाला साध्या मेडिसिनने काही होत नाही, म्हणून तुम्ही ते तुमच्या शिरेद्वारे असे इंजेक्शन्स घेता. किती मोठा डॅमेज होतो सांगतो तुम्हाला. लिंगाच्या टिश्यू, लिंगाच्या पेशी, ब्रेनचा असलेला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या वाहिन्या आहेत ब्लॉक होणं, संवेदना कमी होणं, त्या ठिकाणी सेन्सेशन डाऊन होणं. म्हणून अशा प्रकारचे कुठलंही व्यसन असो हे हानिकारक असतं. बरं, हे नुसतं इरेक्शन किंवा कठोरतेवरच काम करतं का? नाही. मग ह्या जेनॅटो युरिनरी सिस्टमचं आणखी काय काम आहे? एक तर युरिन त्यातनंच जाते, त्यात काही डॅमेज झाला तर स्टिक्चर येत राहतं, त्याच ठिकाणी स्पर्मचं प्रोडक्शन होतं. स्पर्म जे तयार होण्यासाठी काय लागतं? टेस्टोस्टेरॉन लागतं. मग या प्रकारची व्यसन हे टेस्टोस्टेरॉनवर देखील परिणाम करतात
आणि टेस्टोस्टेरॉनची मात्रा बदलल्यामुळं ती चेंज झाल्यामुळं त्या ठिकाणी स्पर्म बनत नाहीत. आणि हे नुसतं पुरुषांना सांगत नाही मी, स्त्रियांना देखील व्यसन असेल तर अशा केसेसमध्ये स्मोकिंगमध्ये, टोबॅकोमध्ये त्यांचं अंडकोश तयार होणं, त्यामध्ये ओव्हरीज तयार होणं, त्या रप्चर होणं, मग अशा प्रकारचे इफेक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रेग्नन्सी न होणे, त्या ठिकाणी सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये अडचणी येणे, असे खूप साईड इफेक्ट असतात. म्हणून मित्रांनो, हळूहळू हे व्यसनं कमी करा आणि काही गरज पडली तर सेक्सॉलॉजी भेटू शकता. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात अतिशय सविस्तर याची माहिती दिली आहे. मला वाटतं थोडक्यात ह्यांना गोष्टी लक्षात आल्या. नक्कीच नक्कीच सर. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे 50शी नंतर बऱ्याच पुरुषांना लठ्ठपणा येतो आणि त्यामुळे जर त्यांना कमजोरी येत असेल तर मग त्यावर आपण काय उपाय केले पाहिजेत याचं उत्तर जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV मराठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, तो म्हणजे लठ्ठपणामुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर उपाय म्हणून काय काय काळजी घेणं किंवा ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे? किती जणांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला. अहो, 50% पॉप्युलेशन ह्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. बरोबर. आणि त्याचा काय संबंध आहे लैंगिक क्रियेशी सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, आपण नेहमी सांगतो तुमचा सुंदर बांधा पाहिजे, तुमचं वेट कंट्रोलमध्ये पाहिजे, असं ॲबनॉर्मल फॅट नसायला पाहिजे तुम्हाला. तर अशा लठ्ठपणाचा काय परिणाम होतो? सर्वात महत्त्वाचं, इस्ट्रोजनच्या मात्रा ह्या वाढायला लागतात, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. म्हणजे पुरुष हा स्त्रीसारखा दिसायला लागतो, स्त्री पुरुषासारखी दिसायला लागतं. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हे पूर्णपणे लठ्ठपणा होतं. दुसरा भाग स्थूलपणा येतो, डिझायर कमी होतं, इच्छा कमी होते आणि क्रियेमध्ये सहभागी होण्याची जी उत्साह असतो तो देखील कमी होतो. मग हे एकटंच येतं का लठ्ठपणा? नाही. त्यासोबत ब्लड प्रेशर आहे, त्यानंतर ओबेसिटी तर झाली, डायबिटीस आहे. एकाच वाक्यात सांगेन की लठ्ठपणा कंट्रोलमध्ये आणा, वेट कमी करा. त्यामुळं काय होतं, रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य वाढतं, फ्लो वाढतो आणि सेक्सॉलॉजी भेटल्यानंतर वेट कमी करण्याच्या प्रोटोकॉलसोबतच काही सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, पेरिफेरली ॲक्टिंग असे वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स असतात. नक्कीच हे सुरू केल्यानंतर जरी लठ्ठपणा असेल, जरी कमजोरी असेल, जरी लहान लिंग असेल, त्यामध्ये काही कुठली काळजी करायची नक्कीच गरज नाही. आणि अशा प्रकारे हे लठ्ठपणातून देखील बाहेर येऊ शकतात आणि त्या ठिकाणी कमजोरी स्त्री असो पुरुष असो दोघांचीही कमी होऊ शकते. नक्कीच उत्तर मिळालं असेल. प्रत्येक गोष्टीला हे उपाय आहेत. सर, आपण आता महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेता. नक्कीच. पण त्याबद्दल आपल्या गेल्या वेळेस सांगूया आपण. बरोबर आहे. या ठिकाणी नितीन शिंगारे पनवेलचे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले. अतिशय तुमचं अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच प्रकारे तुमचाही फोटो यायचा असेल, सहभागी व्हायचा असेल तर आता चिठ्ठी काढूया, बघूया आपण कोण विनर आहे. कारण त्यानंतरच त्यांना आपल्याला भेटण्याचा चान्स आहे आणि आपल्या कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी होतात. बऱ्याचदा असं आहे की सोबत एखाद्या मित्रालाही घेऊन येतात, कारण त्यांनाही उत्सुकता असते पाहायची, भेटायची. चला सांगूया आपण कुठे गेलो आता. आपण योगेश पाटील, आपण गेलो कोल्हापूरला. योगेश पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं तर कमजोरीसोबत समजा गुटखा खायची सवय असेल तर त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तर नक्कीच त्या ठिकाणी हळूहळू गुटखा कमी करणे आणि कमी करून समजा काही वाहिन्यांवर परिणाम झाला असेल तर अतिशय चांगल्या प्रकारची सेक्सॉलॉजी मेडिसिन त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता. आता गेल्या आठवड्यातली महत्त्वाची इव्हेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पण त्या ठिकाणी त्या अगोदर तुम्हाला असं सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरीसोबत जर लठ्ठपणा असेल तर त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे येत्या तुम्हाला गुरुवारपर्यंत उत्तर द्यायचं आहे. आणि या ठिकाणी ही इव्हेंट पाहू शकता. नुकताच डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, प्लास्टिक सर्जन, कॉस्मॅटिक सर्जन आणि BJPच्या उपाध्यक्ष आहेत त्या संभाजीनगरच्या, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. नेहमीप्रमाणे आमच्या हॉस्पिटलला, दहिफळे हॉस्पिटलला हा बर्थडे सेलिब्रेट केला जातो. सर्व स्टाफ आहे, सर्व मेंबर्स आहेत, आमची कन्या वैष्णवी दहिफळे, चिरंजीव अथर्व दहिफळे आणि पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ. आणि तो आनंदाने सेलिब्रेट केला. आणि एकमेव याचं कारण असतं की आपल्या हॉस्पिटलमध्ये एक खेळीमेळीचं वातावरण राहणं, आपल्या स्टाफला देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व करणं, यामध्ये खरा हा मोठा आनंद राहत असतो. आणि अशाच प्रकारे सर्वजण या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये सहभागी होऊन आपल्या स्वतःच्या समस्या, स्वतःच्या अडचणी, स्वतःचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घेतात. त्याबद्दल मित्रांनो
तुमचं देखील अभिनंदन आणि कौतुक. आणि आणखी मॅडम तुम्ही सांगू शकत असाल त्यांना की मेसेज द्यायचा असेल तर नक्कीच आपल्या दर्शकांना देऊ शकता. नक्कीच नक्कीच, कारण मला असं वाटतं की हेच आपल्या कार्यक्रमाचं मोठं यश आहे. खरं तर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.